महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा 71वा वर्धापन दिन दिमाखात साजरा. फुलेवाडी येथील श्री पांडुरंग माने सांस्कृतिक हॉलमध्ये मंडळाचा 71वा वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला. सोहळ्याचे उद्घाटन, दीप प्रज्वलन व रोप संवर्धन कार्यक्रमाने माननीय ऋग्वेदा माने, माननीय नगरसेविका, माननीय श्री प्रशांत पाटील सचिव, कुंभी कासारी साखर, माननीय श्री शशिकांत माने, जनरल मॅनेजर इंडोकाउंट, माननीय श्री प्रकाश जाधव, HR हेड सरोज ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, संदीप पवार, HR हेड SB रिशेल्स, माननीय श्री सुरेश केसरकर, अध्यक्ष राज्य गुणवंत कामगार संघटना महाराष्ट्र, माननीय श्री सर्जेराव हळदकर, अध्यक्ष साखर कामगार युनियन, MS पाटील, सिनियर मॅनेजर इजेकाउंट, माननीय श्री अनंत पाटील, HR मॅनेजर दाना ग्रुप, माननीय श्री संतोष संगपाळ, HR मॅनेजर नागरिका एक्सपोर्ट्स, शांतीनाथ मगदूम, लेबर ऑफिसर सदा साखर, माननीय श्री दयानंद देसाई, लेबर ऑफिसर कुंभी साखर, माननीय श्री अजित पाटील, HR मॅनेजर डुनुंग ग्रुप, माननीय श्री अमर कासार, HR मॅनेजर वारणा दूध, माननीय श्री अमर कुंभार, HR मॅनेजर मनोज इंडस्ट्रीज गुणवंत कामगार, माननीय श्री सुभाष पाटील, जिल्हा अध्यक्ष भारतीय मजदूर संघ, माननीय श्री प्रताप घेवडे, योगा वर्ग प्रमुख, माननीय श्री संजय सासने, नाट्यकर्मी, माननीय श्री भगवान माने, माननीय श्री प्रवीण भिके, माननीय श्री सुरेश पवार, माननीय श्री रघुनाथ मुधाळे, माननीय श्री अनिल शिंदे, माननीय श्री रघुनाथ मुधाळे, माननीय श्री सदाशिव कांबळे, माननीय श्री बाळासो कांबळे, माननीय श्री महादेव चक्के, माननीय श्री बाजीराव हेवाळे, माननीय श्री विजय आरेकर, माननीय श्री बाबासो ढेरे, माननीय श्री भाई थोरात, माननीय श्री वसंत डावरे, माननीय श्री बाळासो उभाळे, माननीय श्री सुनील पाटील, माननीय श्री सर्जेराव पाटील, माननीय श्री डॉक्टर गणराज पाटील, कॉर्पोरेट ट्रेनर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. उपस्थित कर्मचारी, कामगार व कुटुंबीय यांच्यासाठी मयूर जोशी, शीतल जोशी व सिद्धराज पाटील यांच्या गीत सुगंध व सांस्कृतिक कार्यक्रमाने सोहळ्यास विशेष शोभा आणली. भीमसेन जोशींची गीते सादर करताना सिद्धराज पाटील यांनी प्रेक्षकांची वाहवा मिळवली. कोल्हापूर गटांतर्गत गेल्या आर्थिक वर्षात महामंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांतर्गत भरीव लाभाचा निधी मिळणाऱ्या 188 कंपन्यांपैकी पहिल्या 50 कंपन्यांना लाभाच्या रकमेचा प्रतिकात्मक धनादेश कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे यांनी देताना लाभापासून वंचित राहिलेल्या कामगार कर्मचाऱ्यास मंडळाच्या कल्याणकारी प्रवाहात आणण्याकरिता सदर प्रतिकात्मक धनादेश कंपनीत दर्शनी भागात प्रसिद्ध करण्याचे आवाहन केलं. सन 2023-24 या आर्थिक वर्षात कोल्हापूर परिसरात पहिल्या 50 लाभार्थी कंपन्यांमध्ये इंडोकाउंट इंडस्ट्रीज, जव्हार साखर, आजरा साखर, ST कोल्हापूर, सदा साखर, वारणा दूध, कुंभी कासारी साखर, श्री दत्त साखर, KMT, छत्रपती शाहू साखर, शरद साखर, दाना ग्रुप, नागरिका एक्सपोर्ट्स, भोगावती साखर, गोकुळ दूध, मेनन बेरिंग्स, वारणा बाजार, महावितरण, राजाराम साखर, मानुग्राफ, मोहिते इंडस्ट्रीज, गुरुदत्त शुगर्स, आजरा सूतगिरणी, पार्श्वनाथ बँक, स्वामी वारके सूतगिरणी, दूधगंगा वेदगंगा साखर, मेनन पिस्टन्स, वारणा साखर, इचलकरंजी सहकारी सूतगिरण, नव महाराष्ट्र सूतगिरण, विराज अल्कोहोल, शेतकरी संघ, वीरशैव बँक, पंचगंगा साखर, आवाडे जनता बँक, PN गाडगीळ, अभिषेक कॉर्पोरेशन, अरविंद कॉटन स्पिन, चौंडेश्वरी सूतगिरण, मनोज इंडस्ट्रीज, मेनन पिस्टन रिंग्स, महात्मा फुले सूतगिरण, KDC बँक, KPT इंडस्ट्रीज, GRI टॉवर्स, एल्कॉम इंटरनॅशनल, शासकीय मुद्रणालय, आबासाहेब पाटील रेंदाळ बँक,
पुढारी पब्लिकेशन्स, मेनन अँड मेनन या कंपन्यांना प्रतिकात्मक धनादेशाचं वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याण निरीक्षक राजेत निकम, आयोजन सचिन आवळेकर, सचिन खराडे, चंद्रकांत घारगे, दीपक गावराके यांनी केलं. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन शिंगाडे, विजय खराडे, शोभा पोरे, शाहीन चौगले, मंगल बेळगावकर, लता कांबळे, सुजाता कलकुटकी, अक्षया माने, सुचित्रा चव्हाण, स्वाती वायचळ, सुजाता खाडे, धनश्री पाटील, अशोक कौलगी, संपदा देसाई, लक्ष्मी कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतलं. हिरकणी न्यूज करिता कार्यकारी संपादक सौ संगीता हुग्गे, इचलकरंजी. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.